नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे मराठी संचार यूट्यूब चॅनलवर. आपले जे भारताचे जे कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान यांनी 15 जानेवारी 2026 पासून पुढे पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे, तर अशी आपल्याला घोषणा केली होती. तर आता नक्कीच याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आता जी पीक विमा रक्कम आहे ती आपल्याला कशी चेक करता येईल, ती देखील व्हॉट्सअपद्वारे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पीक विमा कसा चेक करायचा. पीक विमा चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक व्हॉट्सअप नंबर सेव्ह करायचा आहे. तो मोबाईल नंबर आहे 70 655 14 447. हा नंबर तुम्हाला PMFBY या नावाने सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे यायचे आहे आणि तुम्हाला या नंबरवर सुरुवातीला हाय असा मेसेज करायचा आहे. मी अगोदरची चॅट डिलीट करतो. हाय असा मेसेज करायचा आहे. हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला काही वेळानंतर समोरून रिप्लाय येईल. तिथे तुम्हाला तुमचं नाव येईल. बघू शकता PMFBY चॅटबॉटमध्ये आपले स्वागत आहे. तर कृपया खालील मेनू पर्यायामधून निवडा. म्हणजे यामधून अनेक पर्याय असतील. त्यापैकी आपल्याला 5वा पर्याय म्हणजे दावा स्थिती यावर क्लिक करायचा आहे आणि दावा स्थितीवर क्लिक केल्यानंतर सेंडवर क्लिक करायचं आहे. सेंड झाल्यानंतर मेसेज डबल आपल्याला रिप्लाय येईल. पुढे काय होईल, कृपया दावा स्थिती पाहण्यासाठी हंगाम आणि वर्ष निवडा. तर आपल्याला ज्याही वर्षाचा पीक विमा पाहायचा असेल ते आपल्याला इथे हंगाम निवडायचा आहे. इथे खरीप 2022 आहे, रब्बी 2022 आहे, खरीप 2023 आहे, रब्बी 2023 आहे, खरीप 2024. आता आपल्याला खरीप 2025चा बघायचा आहे, कारण की तो आता मंजूर होणार आहे. तर आपल्याला इथे खरीप 2025वर क्लिक करून सेंडवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीक विमा मिळणार आहे का नाही आपल्याला आणि किती मिळणार आहे हे आपल्याला इथे समजून जाणार आहे. तर कृपया खालील दावा तपशील पहा. तर इथे आम्हाला आपला अर्ज क्रमांक दिलेला राहील आणि दावा स्थितीमध्ये काय दिलेलं आहे, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुमची गणना सुरू आहे. म्हणजे तुमची जी तक्रार आहे ती म्हणजे केलेली आहे ती त्याचं गणना चालू आहे. म्हणजे अजून रक्कम अजून दाखवण्यात आलेली नाही इथे. तर इथे नक्कीच काही दिवसानंतर रक्कम दाखवण्यात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही आपला स्वतःचा पीक विमा चेक करू शकता. तर एकदा परत सांगतोय आणि दुसरी जी प्रोसेस आहे, आपल्याला जर आपण जो क्लेम केलेला आहे, आता ह्यावर्षी तर क्लेम बंद होता, तर यावर्षी क्लेम म्हणजे आपला ॲक्सेप्टेड म्हणजे यावर तर आपल्याला पीक विमा भेटणार नाही. तर यावर्षी आपल्याला पीक विमा हा म्हणजे नुकसान म्हणजे पीक उत्पादनात जेवढी घट आली त्याद्वारे आपल्याला हा पीक विमा मिळणार आहे. आपण एकदा डबल सांगतो मी कसं करायचा. तर सुरुवातीला हाय करायचा आहे मित्रांनो. आपल्याला सुरुवातीला हाय करायचा आहे. हाय केल्यानंतर आपल्याला इथून पर्याय निवडायचा आहे. दावा स्थितीवर क्लिक करायचं आहे. दावा स्थितीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते वर्ष निवडायचं आहे खरीप 2025. जो कोणताही पाहू शकता, असं काही नाही, अगोदरचाही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दावा स्थितीच्या जागी आपल्याला जर तुमची रक्कम दाखवण्यात येईल दावा स्थितीच्या जागी. तर अशा प्रकारे पीक विमा आपण चेक करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.